जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 भूक नाही तहान कृष्णाची सुखे भूक नाही तहान सदा समाधान सकळांची कळलेची नाही झाले किती दिस बाहेरील वास विसरली विसरू कामाचा तुका म्हणे झाला विसरू कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला यावे जावे माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिराम मृणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अचिर बिहारी सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवाधिदेवा जगत्रयची देवा देवाधिदेवा देवाधिदेवा जगत्रयची देवाधिदेवा सदा समाधान सकळांचे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन पुण्य सलीला अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं श्री क्षेत्र देहू या देहू क्षेत्रातील महान संत वैराग्याचे मुकुटमणी महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा हा चारचरणाचा अभंग मी चिंतनासाठी निवडलेला आहे।
तुकोबारायांच्या गाथेमध्ये जे बालक्रीडा नावाचं प्रकरण आहे, त्या बालक्रीडा नावाच्या प्रकरणामध्ये हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. भगवान शुकाचार्यांच्या मुखातून स्तरवलेलं अमृत श्रीमद भागवत परीक्षितीच्या निमित्ताने पवित्र गंगा तीरावर शुकाचार्यांच्या मुखातून स्तरवलेलं अमृत श्रीमद भागवत. आणि या श्रीमद भागवतामध्ये एकूण 18,000 श्लोक आहेत. 18,000 श्लोक श्रीमद भागवतामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात ते संस्कृतमध्ये आहेत. आता हे श्रीमद भागवताच्या 18,000 श्लोकाचं पारायण करण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा संस्कृत भाषा यावी लागते. त्याचा उच्चार चुकला की त्याचा अर्थ बदलतो. आणि या 18,000 श्लोक काही करू नका. आता हे बाहेर चालला आवाज मस्त छान लागले. अगदी सिस्टम जशी होती तशी ठेव. लागलं तर मला समोरचा मॉनिटर थोडासा द्या. 18,000 श्लोक जे आहेत ते 18,000 श्लोक उच्चारण्यासाठी आम्हाला त्याची संहिता घ्यावी लागते. आणि म्हणून संहिता घेतल्याशिवाय 18,000 श्लोकाचा उच्चार होत नाही. आणि जरी समजा आम्हाला श्लोक उच्चारता आले तरी त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या विश्वावरती केलेले उपकार हेच 18,000 श्लोक जे आहेत हेच तुकाराम महाराजांनी जसेच्या तसे त्या बालक्रीडेमध्ये आमच्यासाठी प्राकृत भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये आणि निर्माण केलेले आहे, ज्याचं नाव आहे बालक्रीडा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतली बालक्रीडा म्हणजे तुकोबारायांचं मराठी भाषेतलं श्रीमद भागवत आहे. विठ्ठल ज्याप्रमाणे धनवराय म्हणतात, व्यासांचा थोरू विश्वा झाला उपकारू. कृष्ण अर्जुनाचा संवाद श्री व्यासाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये आमच्यासाठी ठेवला. आमच्यावरती व्यासांचे उपकार आहेत. तसं 18,000 श्लोक संस्कृतमध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अगदी बाळक्रीडेच्या रूपामध्ये आमच्या समोर ठेवले. हे तुकोबारायांचे आमच्यावरती उपकार आहेत. आणि असा बाळक्रीडेतला हा अभंग मी चिंतनासाठी निवडलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य गोकुळामध्ये झाल्यानंतर गोकुळवासियांची अवस्था स्थिती त्यांचा अनुभव तुकोबाराय या अभंगामध्ये शब्दामध्ये बांधून आपल्यासमोर ठेवतात. आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. हे 40वे वर्ष आहे. आणि 40व्या वर्षाची ही आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे मंडळांनी माझ्याकडे दिलेली आहे. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओंकारामध्ये ज्या गणपतीचं स्वरूप समाविष्ट केलेलं आहे, आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाकारे, ज्ञानेश्वर महाराज एका ओम मध्ये त्या गणपतीचं स्वरूप समाविष्ट करतात. आता ओम हे ब्रह्म आहे, एकाक्षर ब्रह्म म्हणतात त्याला. मग आता गणपती जरी आमच्या दृष्टीने गणपती असेल, पार्वतीचा पुत्र असेल, महादेवाचा पुत्र असेल, त्याचं वाहन उंदीर असेल, तरी सुद्धा गणपतीचं स्वरूप जे आहे ते सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या चराचरामध्ये व्याप्त असलेलं जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व म्हणजे गणपती आहे. आणि अशा ब्रह्मतत्व स्वरूप असलेल्या भगवान श्री गणेशाची या ठिकाणी स्थापना प्रतिवर्षी होत असते. अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने तुम्ही गणपतीचं पूजन करीत आहात. आणि विशेष म्हणजे गणपतीची पूजा केल्यानंतर या संस्कृतीची जोपासना तुम्ही सगळी मंडळी करीत आहात. वेदाची आज्ञा आहे, त्या वेदाच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही हा उत्सव साजरा करीत आहात. कुठलेही उत्सव साजरे करताना माणसाने इतकं सुद्धा उतावळेपणाने तो उत्सव साजरा करू नये की जेणेकरून आमच्याकडून वेदाची आज्ञा भंग होईल. आणि तुम्ही वेदाची आज्ञा प्रमाण मानून, संतांची प्रमाण मानून गणपतीचा उत्सव साजरा करता. अत्यंत श्रद्धेने समस्त मंडळाला, कार्यकर्त्यांना माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्याची जी भौतिक परिस्थिती आपण बघितली तर सध्या कलियुगाचा प्रभाव
आणि माणसांमध्ये भक्तीचा अभाव कलियुगाचा प्रभाव, आणि त्याच्यामुळे माणसं आम्हाला फक्त केवळ आणि केवळ एक भोगाकडे प्रवृत्त होताना दिसतात. आणि त्या भोगाकडे प्रवृत्त होत असताना माझ्या देशाच्या प्रती असलेला माझा स्वाभिमान, माझ्या धर्माच्या प्रती असलेला स्वाभिमान, माझ्या संस्कृतीच्या प्रती असलेला माझा स्वाभिमान, हा सगळा स्वाभिमान माणसं विसरून केवळ फक्त एक भोगाच्या द्वारे मिळणाऱ्या सुखाकडे माणसं प्रवृत्त झालेली आहेत. आज देशाला स्वातंत्र्य होऊन जरी आम्ही विचार केला, देशाला स्वतंत्र होऊन जरी समजा 77 वर्ष झाली असतील, हा 77वा गणतंत्र दिवस आहे, प्रजासत्ताक दिवस आहे. एवढे दिवस जरी आम्हाला स्वातंत्र्य मिळून झाले असतील तरी सुद्धा एक गोष्टीचा थोडासा बारकाईने आम्ही विचार करावा की ज्या भारतखंडामध्ये आम्हाला जन्म मिळालेला आहे, ज्या भारतामध्ये आम्हाला जन्म मिळालेला आहे, आम्ही खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो, पण तरी सुद्धा मात्र आमची मानसिक गुलामगिरी अजूनही संपलेली नाही, हे प्रत्येकाला कबूल करावं लागेल. विठ्ठल आज आम्ही पाश्चात्य संस्कृतीचं एक ओझं आमच्या मस्तकावरती आम्ही धारण केलेलं आहे. आमच्या रामाप्रती आम्हाला श्रद्धा नाही, आमच्या कृष्णाप्रती आम्हाला श्रद्धा नाही, देवदेवतांच्या प्रती आम्हाला श्रद्धा नाही, आमच्या सणांविषयी आम्हाला श्रद्धा नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. एका बाजूने जर आम्ही विचार केला, एका बाजूने तर या देशामध्ये थोडं विक्षेप झालं होतं, ते पौर्णाबद्दल शांत करा जरा. विठ्ठल एका बाजूला हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त असलेले बाकीचे धर्म जे आहेत हे पैसे देऊन त्यांच्या संस्काराचा आज प्रचार प्रसार करतायत. पैसे देऊन काही लोक तलवारीच्या बळावरती धाक दाखवून धमकी देऊन त्यांचे संस्कार जेणेकरून कसे समाजामध्ये रुजवता येतील याच्यासाठी प्रयत्न करतायत. मोकळा बोलतो थोडा आता बरं का. मुंबऱ्यामध्ये परवा एका मुलीने जे केलेलं वक्तव्य आणि तिच्या बोलण्यावरती काही लोकांनी आक्षेप घेतला, गुन्हा दाखल केला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये. मैं सारे मुंब्रा को हरा कर दूंगी अशी म्हटली होती ती. त्याच्यामुळे काही लोकांनी आपल्या काल मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये काही गुन्हे दाखल केले होते आणि म्हणून त्या मुलीला पाठिंबा देण्यासाठी त्यांचा एक नेता दुसऱ्या शहरातून मुंब्र्यामध्ये येतो, लक्षात ठेवा, आणि इथं पोलिसांना जाब विचारतो की आप ऐसे कैसे कर सकते हो. कशी गंमत आहे बघा. जिथं संविधानाचा विषय न घेता, जिथं मी सेवा करीन असा विषय न घेता, मी आता जनतेची सेवा करीन असं न म्हणता मी पूर्ण हे शहर हिरवं करून टाकीन अशी ती पोरगी म्हटली. आणि वक्तव्य चुकीचंच आहे, कोणी किती त्याच्यावरती पांघरून घालू द्या, पण तिच्या बोलण्याचं समर्थन करण्यासाठी हैदराबादवरून संभाजीनगरमधून नेते इथे येत आहेत. वो ठीक बोली, बरोबर बोली, उसके बोलने में कुछ गलती नहीं है. आणि इथं आमचा एखादा महाराज जर धर्म जगवित असेल, धर्माविषयी बोलत असेल, संस्कृती कायम राहावी म्हणून प्रयत्न करत असेल, तर त्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी तो कसा संपेल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. हे दुर्दैव आहे धर्माचं, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी आज या ठिकाणी मानकिलीवाल्यांना मनापासून धन्यवाद देईन तर तुम्ही 40 वर्ष हे धर्म जगवण्याचं काम करताय. आणि 40 वर्ष आणि साधारणतः मला असं वाटतं की 35 वर्ष झाली मला इथं कीर्तन करू. सुरुवातीची 5 वर्ष कीर्तन नसेल केलं, पण 35 वर्ष तरी मात्र या मंडपात मी सेवा केलेली आहे. मी माझा एक अनुभव सांगितला होता, मला वाटतं एकदा माझ्या कार्यक्रमामध्ये केने महाराज, बरं का. हा पोरगा बसलाय माझा समोर, हा समोर बसलेला मुलगा आहे. इथली गाडी आम्हाला घ्यायला जायची पूर्वी, हे एकनाथ दादा वगैरे जे लोक आहेत ना, हे आम्हाला घ्यायला जायचे पूर्वी. तर वाहन नव्हतं 30 वर्षापूर्वी.
आणि हे घ्यायला जायचे. मग आम्ही तयारी करून रस्त्यावरती यायचो, ते टेम्पोत बसायचो. टाळकरी तिकडचे, सातकरी तिकडचे, मी कीर्तनकार तिकडचा. एक वेळ यांची गाडी मला घ्यायला गेली आणि हा मुलगा अतिशय सिरियस होता. हा समोर बसलेला आमचा वैभव आहे. त्याने एक हॉर्सची गोळी अशी खाल्ली होती आणि 7-8 महिने त्याचं वय असं. ती गोळी खाल्ल्यामुळे ती गोळी त्याच्या इथं घशाला अडकली आणि तो सिरियस झाला अतिशय. आणि इकडनं मला न्यायला माणसं आली होती आणि कीर्तनं तेव्हा असायची 9 ते 11. 9:15 मला घरामध्ये झाल्यामुळे मी आमच्या आईला म्हटलं मी कीर्तनात जातो, तू दवाखान्यात मुलाला घेऊन जा. ती म्हटली बिंदास जा, काही चिंता करू नको, देवाचं कीर्तन चुकू नको, गेला तर देवाचा, जगला तर आपला, टेन्शन घेऊ नको म्हटली. लक्षात ठेवा, अशाही परिस्थितीमध्ये 35 वर्षापूर्वी मी तर कीर्तनाला आलेलो आहे, 30 वर्षापूर्वी. आणि आज या ठिकाणी पुनश्च कीर्तनाचा योग माझ्याकडे आलेला आहे. काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता होत नाही, असा हा नियम आहे. आम्ही भागवत धर्म संप्रदायातली मंडळी आहोत. आम्ही वैष्णव आहोत. आम्ही वैष्णव असल्यामुळे आमची परंपरा जी आहे ती श्रेष्ठांची परंपरा आहे. यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः यत् प्रमाणम सुकृते लोकस्तदनु वर्तते. मग आता काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता करायचीच नाही, हा नियम आणला कुठून, काही लोक विचारतात. तर श्रीमद भागवताचं आपण जर पारायण केलं असेल तर श्रीमद भागवताच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये आलेली कथा आहे. ते शौनकादी ऋषी विचारतात सूत महाराजांना, ही भागवताची प्रेरणा व्यासांना मिळाली कुठून. तेव्हा ते सूतजी महाराज शौनकादिकांना म्हणतात, व्यासांनी अनेक पुराणे निर्माण केली पण व्यासांना काही समाधान मिळत नव्हतं. म्हणून नारद महर्षींनी सांगितलं व्यासांना की तुम्ही आता कृष्ण लीलांचं वर्णन करा. जोपर्यंत तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सगुण लीला वर्णन करीत नाही तोपर्यंत तुमचं कार्य पूर्ण झालं नाही आणि तुम्हाला समाधान सुद्धा मिळणार नाही. आणि म्हणून नारदाने श्री व्यासांना कृष्ण लीला वर्णन करण्याचा सल्ला दिला आणि त्याच्यातून भागवताची निर्मिती झाली. मग कुठल्याही कार्यक्रमाची सांगता देवाचं चरित्र वर्णन केल्याशिवाय होत नाही, कृष्ण लीलांचं, हे नारदांचं म्हणणं आहे. म्हणून नारदांच्या म्हणण्याप्रमाणे, व्यासांच्या कृतीप्रमाणे वारकरी संप्रदायातील सगळ्या संतांनी असं ठरवलं